चला मोठी देसाई संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आगासन संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आगासन विपक्ष मोठी देसाई या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. तर देवीचा पाडा संघानं दोन सामने जिंकत इथे मात्र सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. चांगली कामगिरी इथे मात्र आतापर्यंत देवीचा पाडा संघाची पाहायला मिळाली आणि आता मात्र उर्वरित चार संघांमधून कोणता संघ देवीचा पाडा संघासमोर खेळताना पाहायला मिळेल सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये पाहायला मिळेल पाहायचं आहे. तर आगासन विपक्ष मोठी देसाई या दोन संघांमध्ये हा सामना. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मोठी देसाई संघ सामना सुरू होईल. मोठी देसाई विपक्ष आगासन पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चला मोठी देसाई संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मोठी देसाई विपक्ष आगासन या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. तर दोन सामने जिंकत देवीचा पाडा संघानं इथे मात्र थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. सामना सुरू होईल. इथे मात्र सलामीची जोडी निल्सन नो स्ट्रायकिंग डावकर येतात फलंदाज विनायक. विनायक आणि निल्सन ही जोडी पाहायला मिळते सलामीची आगासन संघासमोर संघाकडून. तर समीर पाटील आणि प्रवीण तांडेल आपण कुठेही जाऊ नका. यानंतर आपल्याला पंचांची भूमिका पार पाडायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. पंच रतन मानेरकर मुख्य पंच तर स्क्वेअर लेगचे पंच शशांक पाटील. पहिला चेंडू लेग्स प्ले इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न सुमित येतोय चेंडूवरती आणि सुमित कडून होतीये चूक. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डावकरी हाताचा फलंदाज विनायकला परतावा लागेल. डीजे तर पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विनायकला परतावा लागतंय. इथे मात्र निल्सनने कॉलिंग केली नव्हती आणि त्याच्या मोबदल्यात विनायकला परतावा लागतंय. पहिल्या चेंडूवरती एका धावेवरती एक गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात विनायकला परतावा लागतंय. नवीन फलंदाज नागराज. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जबरदस्त फटका गॅपमध्ये खेळून काढलाय. सुमित इथे मात्र वेगाने येतोय चेंडूवरती. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती संतुष्टी मानावी लागते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. चांगली गोलंदाजी इथे मात्र संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वारंवार खोलवर टप्प्याची चेंडू फेकण्यात येत आहेत संदेशच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मयूर होते चेंडूवरती पण मयूरकडून होती चुकी आणि चुकीच्या मोबदल्यात इथे मात्र 2 धावा खर्च कराव्या लागत आहेत गोलंदाज संदेशला आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या वरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. चांगली गोलंदाजी इथे मात्र मोठी देसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
तर नागराजने स्वतःचं खातं खोललंय 2 धावेनं. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती 4 धावा. चौथा चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू टर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. चुकीची पैकी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता निल्सननं, पण नागराज इथे मात्र नकार देतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 4 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धबलकपवरती 5 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे अनबी स्टार आगासन संघाच्या महेश मडवी बोपरगावचे यांनी पॅक केलेला हा संघ इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. पॉईंट आणि गलीच्या मधून काढले. क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगल्या क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील चांगले षटक हाताला असताना इथे मात्र पाहतोय संदेशला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संदेशच्या माध्यमातून या हंगामामध्ये फॉर्मला असलेला हा गोलंदाज इथं मात्र यॉर्कलिनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता गोलंदाज संदेशनं. त्यावर हलक्या त्यानं खेळून काढला त्या चेंडूला आणि एकदा वालिया एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. डीजे तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अजयला पाचारण करण्यात येतोय. अजयला आमंत्रित करण्यात येतोय संगणक प्रेमच्या माध्यमातून. तर स्पीड अप करायचं आहे मोठी देसाई संघ. अजय सहकार्य करा. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघानं जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. इथे मात्र अजयच्या माध्यमातून पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निल्सनने मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या धबलकावरती 8 धावा. 1 चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ असताना इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त फटका. निल्सनच्या बॅटमधनं चेंडू जाईल कव्हरच्या क्षेत्रामध्ये कॉर्नरला सीमारेषा भेदत 4 धावांसाठी आहे तो चौकार. डीजे डीजे तर इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता अजयनं. त्याचा चोख प्रत्युत्तर इथे मात्र निल्सन देत असताना दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती अनवी स्टार आगासन संघाची 12 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका निल्सनच्या बॅटमधनं मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आकाश खूप दूरवर नेत आहेत आणि जबरदस्त झेल आकाश स्वीकारत असताना निल्सनला परतावं लागेल. डीजे आकाशचा विचार केला तर 10 ते 12 पावलांचा रनअप घेत असताना ही झेल स्वीकारली. आकाशनं जबरदस्त झेल स्वीकारलाय. आपल्या संघासाठी 100% योगदान देत असताना आकाश धावसंख्या धबलकावरती 12. या धावसंख्येवरती दुसरा झटका लागतोय आगासन संघाला. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज अजय. इथे मात्र वेगवान चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवे ते फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वीर नागराजला सुद्धा परतावा लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गाडी बाद होत आहेत आगासन संघाचे. डीजे
तर आमचे मान्यवर मोतीरामजी दळवी दातिवली यांचा इथे मात्र आगमन होत आहे. या दादा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अजय, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत होता पण नो मॅच लँड मध्ये पडतोय. सुमित येतो चेंडूवरती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. फेकी मात्र चुकी चांगली झाली होती, कलेक्टिंग मात्र चुकीची होती अजयच्या माध्यमातून. पण या चेंडूवरती 2 धावा येतात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कपवरती 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतीय. आणि शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील सर्कल पाबंदीचा शेवटचा चेंडू असेल. P2चा षटक इथे मात्र हाताळत असताना अजय आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू इथे मात्र अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकतोय आणि षटक समाप्त होत आहे. दुसरा धावसंख्या डबल कवरती 14 धावा. निर्धाव चेंडू फेकला, शेवटचा चेंडू अजयनं. तर लक्ष्मण मुंडे आगासन यांच्याकडून पारितोषिक लागतोय आगासन संघासाठी. लागोपाठ 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि लागोपाठ 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर इथे मात्र 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या डबल कवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदेश. पहिला चेंडू संदेशचा, इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. दाद मागितली जाते पंचांकडे आणि पंच इथे मात्र दाद उचलून धरतायत. फलंदाज होईल बाद विराज मुंडे. रणहार केजू मुंडे संगनायक केजू मुंडे येतोय. इथे मात्र 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या डबल वरती 14 धावा. इथे मात्र केजूला मोठे फटके केलावे लागतील. फायटिंग स्कोर इथे मात्र उभा राहावा लागेल. 50 ते 60 धावा, 50 ते 55 धावा इथे मात्र कुटाव्या लागतील. आगासन संघाला मोठी देसाई संघासमोर जर विजय प्राप्त करायचा असेल तर, कारण की मोठी देसाई संघासमोर चांगली फलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी करतायत. तिथे मात्र गोलंदाज मोठी देसाई संघाचे संदेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संदेशच्या माध्यमातून अजयच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये इथे मात्र हलक्यात केलून काढला हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. फ्लिक केलाय चेंडूला, 1 धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या डबल वरती 15 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यात अन्वी स्टार आगासन संघाच्या. धावसंख्या 15. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज संदेश. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. पल्लू स्कूपच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न, बॅटच्या काढायला लागते आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आहे तो चौकार. डीजे धावा. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील.
तिसरा षटक हाताळत असताना संदेश इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, दिशेपासून भरकटलाय गोलंदाज संदेश आणि अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल 20 धावा पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कलेनचा चेंडू हाताळलाय गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडूची सांगता होती या. निर्धाव चेंडूची सांगता होती या. धावसंख्या डबल 20 धावा. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू येते आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिद्धेशच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. डीजे शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात येईल. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतो संदेशच्या बॅटमधनं. इथे मात्र सिद्धेशच्या बॅटमधनं एक धाव येते. संदेश जबरदस्त गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय. षटक समाप्त होतोय. तिसरा धावसंख्या डबल 27 धावा. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज संदेशनं आणि एका गाड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. डीजे दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन विरुद्ध आडवली या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील सामना आपलाच असेल. पहिल्या फेरीतील चौथा सामना. तर इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. तरी सुद्धा इथे मात्र दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थिती दाखवायची आहे. व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. इनिंग ब्रेकमध्ये आपले नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या डबल 27 धावा पाहायला मिळत आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तसेच लक्ष्मणजी मुंडे आगासन आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच आगासन गावातील कोणतेही वरिष्ठ व्यक्तिमत्व तसेच ज्येष्ठ नागरिक आपण आला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच मोठी देसाई संघाचे ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक आपण आला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चौथ्या षटकामध्ये प्रेम आलाय. जबरदस्त चेंडू इथे मात्र तेवढाच चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू कव्हर्सला येतो. क्षेत्ररक्षक येतोय विशाल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येला आकार मिळतोय. 29 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात प्रेमच्या. सिद्धेश चांगली फलंदाजी करत असताना सिद्धेशच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आहे. वैयक्तिक 15 धावांवरती सिद्धेश खेळतोय. चांगली फलंदाजी. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती अजय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल 30 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय प्रेम. आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात 3 धावा खर्च केल्यात प्रेमनं. वेगवान गोलंदाज एक लेदर क्रिकेटर आहे. 16 ते 17 वय वर्षाचा हा खेळाडू. इथं मात्र वेगवान चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेते नो मॅच लाईन मध्ये पडेल चेंडू. क्षेत्ररक्षक येईल अडवेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण करतायत केजू आणि सिद्धेश ही जोडी.
मैदानावरती पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन डावेने खातं उघडतंय केजू स्वतःचा आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे 32 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 32 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा नॉमेन्स लँड मध्ये पडेल चेंडू, पण आता मात्र दुसरी धाव घेण्याची संधी नसेल. एका धावेने संतुष्टी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलकेवरती 33 धावा पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत प्रेमनं 4 चेंडू फेकलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रेमच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळायची मुभा इथे मात्र फलंदाजांना देत नाहीये. चांगली गोलंदाजी. 5वा चेंडू. ते मात्र वेगवान चेंडू, जबरदस्त चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय केजू आणि इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट सिद्धेशला. निर्धाव चेंडूची सांगता होते विकेट सॅक्रिफाईस केली जाते सिद्धेशच्या माध्यमातून. धावसंख्या दबलकेवरती स्थगित आहे. धावसंख्या 33 धावा. डीजे धन्यवाद डीजे. तर इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. इथे मात्र वेगवान चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवरनं येईल. जेल मात्र निसटतोय मयूरच्या हातामधनं. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण केली जाते. सिद्धेशची जागा भरून काढण्यासाठी इथे मात्र अभय येतोय नवीन फलंदाज. एका धावेच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दबलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. डीजे धन्यवाद डीजे. तर आडवली संघाचे संगणक तसेच वाकलन संघाचे संगणक आपण यायचे आहे. जगदंब वाकलन संघाचे संगणक आपण यायचे लवकरात लवकर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या आपल्यावरती 37 धावा. तिसरा चेंडू इथे मात्र खोदून काढलाय. ओमकार आलेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते ओमकारच्या माध्यमातून. खातं खोललं जाते ओमकारचं आणि स्ट्राईकवरती मात्र केजूला पाचारण केलं जात आहे. कारण केजूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि मोठे फटक्यांची इथे मात्र नितांत गरज आहे आगासन संघाला. धावसंख्या दबलकावरती 38 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर.
स्ट्रायक वरती फलंदाज केजू. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलिनचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सहजरित्या एकदा पूर्ण केली जाते केजूच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू मध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारावी लागेल. 7 ते 8 धावा कुटाव्या लागतील, तेव्हा मात्र फायटिंग स्कोअर होईल. 39 धावा. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. अजय येतोय चेंडूवरती. तोपर्यंत 11व्या धावती. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सागर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागरनं. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. गोलंदाज सागर आणि स्ट्रायकिंगवरती फलंदाज केजू. धावसंख्या 40. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, तेज तरच चेंडू पाहायला मिळतोय. सागरच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या रब्बलकावरती 40 धावा. 41 धावांचा पाठलाग मापक असं आव्हान इथे मात्र मोठी देसाई संघासमोर ठेवलाय. तर यापुढील सामना असेल दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. तर आडवली संघाचे संघनायक आपण यायचंय नाणेफेकीसाठी. यापुढील सामना आपलाच असेल. तर नाणेफेकीचा कॉल आमचे मोतीरामजी दळवी दातिवळे यांच्या हस्ते करण्यात येईल. आडवली संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. तर आडवली विपक्ष दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन या 2 संघांमध्ये सामना असेल. यापुढील सामना पहिल्या फेरीतील 4था सामना आजच्या दिवसामधील. कालच्या दिवसामध्ये वाडेकर संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. तो पोचलाय थेट अंतिम सामन्यामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल इथे मात्र करतील आमचे मोतीरामजी दळवी, एक लेजंड क्रिकेटर दातिवली संघाचे. तर 40 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या त्या म्हणजे आगासन संघाना आणि 41 धावांचा आव्हान ठेवलाय ते म्हणजे मोठी देसाई संघासमोर. तर आपण यापुढील धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक पंडित दादा पाटील घारिवली यांच्याकडे.
आगासन संघाची धावसंख्या आपण पाहिली 6 बाद 40 आणि 41 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते मोठे देसाई संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतो ते मयूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेम. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. आपण पाहतोय केजू मुंडे येत आहेत. एक अनुभवी गोलंदाज सातत्यानं ग्रामीण क्रिकेट असो की खुल्या गटातील ओपन क्रिकेट असो केजू मुंडेचं चांगलं योगदान राहिलं. तोच गोलंदाज सज्ज होतोय. तर सामन्याला इथं सुरुवात करतोय. बघा चौकारांची हॅट्रिक कोणताही फलंदाज पूर्ण करतोय तो आदरणीय रवींद्र सुदाम मात्र देसाई यांच्याकडनं 2000 रुपयाचा बऱ्याच पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. मयूरच्या बॅट मधनं येतोय तो षटकार. ते बघा चौकारांची हॅट्रिक मारा किंवा षटकारांची हॅट्रिक मारा तुम्हाला दोन्ही हॅट्रिकसाठी 2111 रुपयाचं पारितोषिक असेल. आदरणीय रवींद्र सुदाम म्हात्रे यांच्याकडनं केजू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि मोठा धक्का लागतोय तो मोठे देसाई संघाला. मयूर देवकर बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकला मात्र तदनंतर केजूने ताबडतोब त्याला उत्तर दिले आणि माघारी धाडलं. 1 बाद 6 धावसंख्या आपण पाहतो. धावफलकर कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंवर 3 षटकार आणि 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकतोय. तर आदरणीय रवी मात्र देसाई यांच्याकडनं 2111 रुपयाचं पारितोषिक असेल. केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रायट ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतात गोलंदाज केजू मुंडे. अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर मार खाल्ला षटकार आला मात्र तदनंतर दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं गडीबाद केला. तिसरा चेंडू इथं निर्धाव पद्धतीने हाताळतो. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक आपण पाहतो गोलंदाज केजूच्या माध्यमातून. कारण 41 धावांचा डिफेन्स इथं करताना दिसतोय तो आगासन संघ. केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रायट ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा फलंदाजापासून चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज दूर ठेवतोय. फलंदाजाची परीक्षा घेतो गोलंदाज आणि परीक्षेमध्ये मात्र गोलंदाज यशस्वी ठरतात पास होत आहेत. फलंदाज मात्र इथं परीक्षेचा पेपर द्यायचा असताना ज्या पद्धतीने आपण कमी मार्क भेटतात त्याच पद्धतीने केजू इथं त्याची परीक्षा घेतली जाते. केजूच्या माध्यमातून फलंदाजाची निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. रायट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफसाईडला सुरेख फटका. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. झेल जरी सुटला असला तरी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न आपण पाहिला. तोपर्यंत इथे सिंगल येते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7 धावा. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये मोठे देसाई संघ आणि पहिल्या षटकाचा जरी विचार केला आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये केजूने फक्त 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी गडी बाद केलाय. इथून मात्र 6वा चेंडू शेवटचा चेंडू कशा पद्धतीने केजू हाताळतील ते मात्र पाहावं लागेल. केजू राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगावर स्वार झाले. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो केजूच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं फक्त 1 धाव खर्च केली आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त 7 धावांचे षटक हाताळले. गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. चला पंचांना विनंती असेल आगासन संघाला सूचना करा ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या.
दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहिला होता तो देवीचा पाडा विपक्ष सागाव संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज होती. सागाव संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या. मात्र तदनंतर देवीच्या पाडा संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर ते 41 धावांचा डिफेन्स केला होता. तसंच चित्र आता मात्र या सामन्यामध्ये दिसेल का ते पाहावं लागेल, कारण केजूने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 7 धावांचं षटक हाताळलंय. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. विराज येत आहेत. आपल्या अनुभवी गोलंदाजाने फक्त 7 धावांचा षटक खर्च केलाय. मात्र इथे मात्र विराज कशी गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळतात. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. केजूने चांगली सुरुवात करून दिली. तुम्हाला इथं मात्र सातत्य राखावं लागेल, कारण आपल्या मुख्य गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. धावफलकावर तुमच्या धावा कमी आहेत, फक्त 40 आणि 41 धावांचा डिफेन्स करायचा आहे तुम्हाला. तर केजूने चांगली गोलंदाजी केल्यानंतर जबाबदारीचं भान ठेवून इथे विराटला गोलंदाजी करायची आहे. इथे चांगली गोलंदाजी कमबॅक चांगल्या पद्धतीने विराटच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9. तर पहिला चेंडू वाईड हाताळला, त्यानंतर मात्र विराटच्या माध्यमातून कमबॅक केलंय. 41 धावांचा पाठला करतोय दुसऱ्या सत्रामध्ये मोठे देसाई संघ. केजूने त्यांना चांगलं उत्तर दिलंय. फक्त 7 धावांचं षटक हाताळलंय. मात्र जबाबदारी इथे विराजवर वाढली आहे. बघूया विराज कशी गोलंदाजी करतोय. स्टॅक एंडला आपण पाहतो फलंदाज विशाल, गोलंदाज विराज सज्ज होत आहेत. बॅक फुटला गेले सुरेख फटका आपण पाहतो. नेत्रदीपक शैलीदार फटका आपण पाहतो. फलंदाज विशालच्या बॅट मधनं येतोय तो चौकार. आपण पाहतो धावफलकावर इथून मात्र विशालने खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात केली आहे, कारण विशालने मागचा सामना पाहिला असेल. सागाव विपक्ष देवीचा पाडा 41 धावांचा डिफेन्स केला होता त्या देवीच्या पाडा संघानं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता इथं मात्र विराटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे, कारण मागच्या चेंडूवर चौकाराला कमबॅकची गरज होती. तो कमबॅक विराटने आपल्या माध्यमातून करून दिला. अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये जी गोलंदाजी मोठी देसाई संघाच्या गोलंदाजांनी केली आहे तशी गोलंदाजी तुम्ही केली तरच या 41 धावांचा डिफेन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तशी वाटचाल करताना दिसतो गोलंदाज विराज. राईट मोर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चुकांपासून बोध घेऊन हा गोलंदाज दुरुस्ती करतोय. चुकांपासून दुरुस्ती शिकतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे गोलंदाज विराटच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशाच पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला सातत्याने करायची आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. विराज राईट मोर द विकेट. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला होता. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर विराजने फक्त 8 धावा खर्च केल्यात. केजूने 7 धावा खर्च केल्या, तर विराजने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी. मात्र या षटकातील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने विराज हाताळते ते पाहावं लागेल, कारण धावा तुमच्या कमी आहेत. 40 आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय तो मोठे देसाई संघ. गोलंदाज तयार. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र पूर्णपणे बीट केलं. संभ्रमात पाडलाय गोलंदाज विराजनं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
आपण पाहतो बघा, फलंदाजाला समजलं नाहीये चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज हाताळतोय. वेगही होता आणि फलंदाजाला समजले नाही कशा पद्धतीने चेंडू लँड होतोय, टेकअप होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. केजू आपला अनुभव पणाला लावतोय, कारण केजूला माहित आहे आपली धावसंख्या कमी आहे. धाव फलकावर 41 धावांचा डिफेन्स करायचा आहे. गोलंदाजी 2 षटकात चांगली झाली आहे. मात्र इथून या 2 फलंदाजांना जबाबदारीचं भान ठेवून फलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा आपण पाहतो दुसऱ्यांदा चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. वेग तर केजूकडे आहेच, लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. मात्र वेगाबरोबर केजू अचूकतेवरही भर देतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. अनुभव आपला इथं पणाला लावतो हा गोलंदाज. एक धाव येते धाव फलकावर. 16 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावांची गरज असेल. इथून मात्र या 2 फलंदाजांना आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल, कारण जसे जसे चेंडू कमी होत जातील, निर्धाव चेंडू जातील, गडी बाद होतील, तर दडपण तुमच्यावर वाढत जाईल. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. इथं प्रश्न निर्माण झालाय तो फलंदाजासमोर, केजूला खेळायचं कसं, कारण केजू प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळतोय. कधी वेगाने चेंडू टाकतोय, कधी वेगात बदल करतोय, कधी चेंडू समोरून काढतोय. तर फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत आणि दडपण गोलंदाजाने वाढवले ते फलंदाजांवर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 41 धावांचा डिफेन्स कसा करायचा असतो तो देवीच्या पाड्या संघानं. फलंदाज स्वतःहून इथं विकेट बहाल करतायत. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. पंचवीस धावांची गरज असेल ती मोठी देसाई संघाला. नक्कीच आगासन संघाने सागा विपक्ष देवीचा पाडा सामना पाहिला असेल. देवीच्या पाडा संघाने 41 धावांचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने केला. त्याच दिशेने इथं मात्र केजूचा संघ वाटचाल करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. थोडीशी मिसफील्ड होते. मात्र समोरून जितेश इथं नकार देत आहेत, कारण जितेशने पाहिलं चेंडू उचलला क्षेत्ररक्षकानं. जर चेंडू फेक केली असती तर कदाचित फलंदाज धावचीत झाला असता. इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. 13 चेंडू अजूनही 24 धावांची गरज असेल. स्ट्रायकरला आपण पाहतोय जितेश, एक अतिशय चांगला फलंदाज मोठी देसाई संघाचा. मात्र जितेशला इथून मोठे फटके नितांत मारावे लागतील, कारण संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम या फलंदाजाला करावं लागेल. कारण केजू इथे जबाबदारीचं भान ठेवून गोलंदाजी करतायत. विराजनं चांगली गोलंदाजी केली आहे. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. चला उशीर करू नका आगासन संघ. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला खेळतात. चांगला फटका आपण पाहतो. जितेच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने इथं साधला जातोय. धावसंख्या आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19. आता मात्र गरज असेल ती 12 चेंडू आणि 22 धावांची.
षटकांतली 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. धावसंख्या मोठी नाहीये 2 षटकांमध्ये 22 धावा, मात्र ती धावसंख्या इथे मोठी करून ठेवली ती गोलंदाजांनी. केजू मुंडे या गोलंदाजाचा विचार केला तर 2 षटकांमध्ये गोलंदाजाने धावा खर्च केल्यात फक्त 11 आणि एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी, विराजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. मात्र इथून जितेश आणि त्यांच्या सहकार्याला मात्र प्रेमला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण प्रति षटकामागे 11 धावांचं समीकरण असेल. 11 धावांची सरासरी या 2 षटकांमध्ये राखली तर 22 धावा नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्ही पार करू शकता. उर्वरित 22 धावा गोलंदाज नागराज तयार. पहिला चेंडू वेगावर स्वार झाले गोलंदाज आणि पूर्णपणे बीट करून ठेवलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघा, जी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण मोठी देसाई संघाची पाहिली, 40 धावांवर रोखलं आगासन संघाला आणि दुसऱ्या सत्रामध्ये 41 धावांचा डिफेन्स आगासन संघ नक्कीच चांगल्या पद्धतीने करताना आपण पाहतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी आपण पाहिली आगासन संघाची, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कामगिरी चांगली करतो आगासन संघ. नागराज चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र नागराज चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळतायत. वाईडचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 11 चेंडू अजूनही 21 धावांची गरज असेल. नागराज राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चांगली गोलंदाजी बघा, कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. मागच्या चेंडूवर गोलंदाजाने चूक केली, चेंडू वाईड हाताळला, मात्र पुन्हा एकदा या गोलंदाजाने कमबॅक करून दिलंय. कारण नागराजला माहिती आहे आपल्या 2 सहकाऱ्यांनी चांगली गोलंदाजी केली, आपल्यावर जबाबदारी वाढली आहे आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडायची आहे. ती जबाबदारी नक्कीच हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने पार पाडतोय आणि कौतुक आपण पहिल्या सत्रामध्ये केलं ते मोठी देसाई संघाचं चांगली गोलंदाजी, त्याच पद्धतीने ते आगासन संघ दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका आहे, त्यावर समोर खेळतायत. आता मात्र नागराजकडे उत्तर नाहीये. षटकार येतो, षटकारांनी 6 धावांचं अंतर कमी होतं. धावसंख्या आपण पाहतो 26. धन्यवाद डीजे. फलंदाज प्रेमनं धोक्याचा इशारा दिलाय. संघ अडचणीत होता, दोन्ही फलंदाज संघर्ष करत होते. मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय, सिंगल एकवटली जाते. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतो तो प्रेम आणि जितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात आणि एकूण 4 चेंडूंमध्ये धावा आल्यात त्या 8 धावा. धावसंख्या आपण पाहतो 27. 8 चेंडूंनी 14 धावांची गरज. नागराज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र कोलर टप्प्याचा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र इथे बघा सातत्याने खराब कामगिरी आपण पाहतोय ती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाज नागराजला लाभत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलकावर धावसंख्या 29 वर पोहोचते. 7-12चं समीकरण. उर्वरित हा चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्वाचा असेल. चौकार षटकाराला धावांचं अंतर कमी होईल. चेंडू निर्धाव गेला, गडी बाद झाला तर मात्र आगासन संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. लो फुटा चेंडू समोर खेळता. क्षेत्ररक्षक केजू आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर मोठी देसाई संघाची 30 धावा. तर आदरणीय सचिनजी भोईर साहेब साबे यांचं व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. साबेगावचे समाजसेवक आहेत. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला. धावा आपण पाहतोय धावफलकावर मोठी देसाई संघाची धावसंख्या 30. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावांची गरज असेल ती 11.
करू नका. बघा नाणेफेक जिंकली आहे ती मोठी देसाई संघानं. मोठी देसाई संघाचे आतापर्यंत गडी बाद झालेत ते 2 आणि आगासन संघाचे गडी बाद झालेत ते 6 आणि नाणेफेक जिंकली ती मोठी देसाई संघानं. 10 धावा सुद्धा या स्थितीमध्ये आगासन मोठी देसाई संघाला चालू शकतात. चला नागराज फास्ट केला नागराज. बघा सहकार्य करा कारण आयोजकांना सहकार्य करायचं असतं प्रत्येकाने. ज्यावेळेस आपण स्वतः स्पर्धा ठेवतो त्यावेळेस आपल्याला काय संघर्ष करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते ती प्रत्येक आयोजकांना माहीत असते. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आयोजकांना सहकार्य करा. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन षटकांमध्ये गरज होती ती 22 धावांची. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा आल्या आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज. इथून 6 चेंडूंमध्ये 11 धावा. जितेश आणि प्रेम ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. नक्कीच हे 2 फलंदाज आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतात. तितकी गुणवत्ता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. मात्र इथून गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते पाहावं लागेल. कुणाल येत आहेत. पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीने हाताळतात पंच शशांक पाटील. नोचा इशारा करतायत. झेल तर पकडलाय मात्र पंचांनी इशारा केलाय तो नो. 1+2 एकूण 3 धावा येत आहेत धाव फलकावर. नाहीये आयोजक सूचना करतात नाहीये. नाही बघा आयोजक सूचना करतायत तिसऱ्या पंचाची तुम्ही मागणी करू नका. हा चेंडू फ्री हिट असेल. बघा फलंदाजांनी लक्षात ठेवा आणि गोलंदाजांनी सुद्धा लक्षात ठेवा. हा चेंडू फ्री हिट असेल. एकूण 3 धावा आल्या त्या चेंडूवर. 6 चेंडूने 8 धावांची गरज. चुकीच्या पद्धतीने तो गोलंदाजी केली जाते. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज होती. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. मोठा फटका येतोय जितेच्या बॅटमधनं आणि सामना खुला करून ठेवला या फलंदाजानं. येतोय तो षटकार. आपले 2 सहकारी माघारी परतले. मात्र जितेश आणि प्रेमचं कौतुक करावं लागेल. संघर्ष करत होते, चाचपडत होते खेळपट्टीवर. मात्र अजूनही त्यांनी धीर सोडलेला नाहीये. षटकार ठोकला. 6 धावांचं अंतर कमी केलं. 5 चेंडू आणि 2 धावांची एक धाव सुद्धा चालू शकते. सामना बरोबरीत सुटला. आता फक्त एका धावेची गरज असेल. सामना जिंकल्यातच जमा आहे मोठी देसाई संघानं. मात्र विजय कशा पद्धतीने हा संघ साध्य करतो ते पाहायचं आहे. जितेश आणि प्रेमचं कौतुक करावं लागेल कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात खेळपट्टीवर 2 फलंदाज संघर्ष करत होते. मात्र या फलंदाजांनी धीर सोडला नाही. शेवटपर्यंत फलंदाजी करत राहिले. चेंडू नो बॅट्समॅनमध्ये पडतोय आणि अशा पद्धतीने मोठी देसाई संघ हा सामना जिंकतोय.